सध्या देशभरामध्ये जे खासदार आहेत त्यातील 70% घराणेशाहीवाले खासदार आहेत। भाजपमधील रोहित पवार अपकरात त्यातील 70% घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमध्ये आहेत। रोहित पवार यांनी केली टीका। रोहित पवारांनी घराणेशाहीवरती बोलणं म्हणजे मोठा विरोध, कारण त्यांच्या घरातील एका खोलीमध्ये सर्व लोक बसवले तर पूर्ण पक्षच एकाच घरात बसेल। भाजपचे खासदार सुजय विखे यांचं रोहित पवार यांना टोला देत प्रत्युत्तर। विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा। मुलीला तिकीट नाकारल्यानं वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा। भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचं जात प्रमाणपत्र खोटं, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य आहे। अजित पवारांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलो आणि नंतर ते महायुतीमध्ये आले। मल्हार पाटील यांचा गौप्यस्फोट, अजित पवारांनी कान उघडणी केल्यानंतर मल्हार पाटलांकडून व्हिडिओ डिलीट। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमधील सावंतवाडीमधील मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा दौरा। या लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित झाल्यानं भाजपच्या प्रमुख नेत्यांचे दौरे सुरू। भावना गवळी आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या बैठकीतही गवळी गैरहजर। भाजपची अवस्था काँग्रेससारखी व्हायला वेळ लागणार नाही, नाराज भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा भाजप पक्षाला घरचा आहे। तिकीट का नाकारली हे सांगायला हवं होतं, पृथ्वीराज देशमुख यांचं वक्तव्य। संजय काका पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं पृथ्वीराज देशमुख नाराज। व्यापाऱ्यांच्या मतांवरती भाजपचा डोळा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उद्योजकांसोबत साधणार संवाद। नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगामध्ये शक्तिशाली बनेल या भीतीनं मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचं मोठं विधान। शरद पवारांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली, भाजपचे नेते मधुकर चव्हाण यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा मुख्यमंत्री घेणार आढावा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक, मुंबईच्या वांद्रे येथील MIG मध्ये बैठकीचं आयोजन। भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांची बागलांमध्ये प्रचार सभा, या सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती। केलेल्या कामांचा आढावा देत पुन्हा भाजपला निवडून आणण्याची गरज असल्याचं भामरेंचं विधान। लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि नवरात्रीमधील 6वा दिवस साधून भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। चीन सीमेवरील पायाभूत सुविधांसाठी सरकारनं 2014 नंतर वेगानं बजेट वाढवलं, परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांचं वक्तव्य। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।